गणेश जयंतीच्या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे. लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवपूजा उरकून झाल्यानंतर उपवासाचे व्रत करत असल्याचे सांगावे. आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एखादा पाट किंवा चौरंग मांडावा. सर्वप्रथम धूप दीप लावून घ्यावे. चौरंगावर स्वच्छ वस्त्र टाकावे. नंतर मंगल कलशाची स्थापना करावी. बाप्पाच्या मूर्तीला गंगाजलामध्ये थोडेसे तीळ टाकून त्या तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक घालावा. अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा अखंड जप करावा. अभिषेक घालून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर स्थापन करावी. बाप्पाला अत्तर लावावे. बाप्पाला हळद कुंकू, लाल फूल, शेंदूर, अक्षदा, लवंग, वेलची, नारळ अर्पण करावे. तिळगुळाचा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. धूप दीप ओवाळून आरती करून घ्यावी. ओम श्री गणेशाय नमः दुर्वा कुराण समर्पयामी म्हणत एक दुर्वाची जुडी अर्पण करावी. गणपती बाप्पाला चुकूनही